सरसकट पीक विमा मिळालाच पाहिजे, सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला प्रलंबित अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालंच पाहिजे। संपूर्ण रंगाव शहरामध्ये रंगाव तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीनं हे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे। उद्धव साहेबांनी जी 2 लाखाची कर्जमाफी दिली त्याच्यानंतर जे रेग्युलर भरणारे होते त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही, ते अनुदान मिळालं पाहिजे। 2 लाखावरील जे कर्ज आहे त्यांची माफी मिळाली पाहिजे। अतिवृष्टीचे जे प्रलंबित अनुदान आहे 2018, 19, 20 3 वर्षाचं अनुदान हे रखडलेलं आहे, ते 3 वर्षाचं अनुदान मिळालं पाहिजे। शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या अनुदानाची घोषणा केली, ते अनुदान खात्यावर जमा झालं पाहिजे। अशा सर्व मागण्या दुष्काळ सदृश आपला तालुका झाला असल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही, विद्यार्थ्यांना फी माफ झाली नाही, तर ताबडतोब ते फी माफ जाहीर करावी आणि त्यांच्या खात्यामध्ये ती ॲड करावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी करतो आहे। आणि या जुलै महिन्यापासून घरगुती वीज बिलामध्ये 30% वाढ केलेली आहे, ती सुद्धा 30% वाढ कमी करण्यात यावी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी 6 ते 7 हजाराच्या क्विंटलचा कापूस शेतकऱ्यांनी विकला आणि फेडरेशनची घोषणा झाली नाही, परंतु 11 ते 12 हजार भाव मागच्या वर्षी होता। मग यामधला जो भाव फरक आहे तो भाव फरक सरसकट शेतकऱ्यांना 7-12च्या उतारावर पीक पेरानुसार हा फरक देण्यात यावा आणि लोकसभेच्या अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक लोकसभेच्या पूर्वी जाहीर केलं की आम्ही हा भाव फरक, कापसाचा भाव फरक शेतकऱ्यांना देऊ, आणि आता निकाल लागल्यानंतर सुद्धा याच्यावर चकार शब्द सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही, आणि म्हणून हा भाव फरक सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे। अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलेला आहे। तरी माझा बळीराजा जो जगाला खाऊ घालतो त्याला खाऊ घालण्यासाठी, त्याला अनुदान मिळण्यासाठी, त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकारने या मागण्याकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही बसलेलो आहोत।